नमस्कार. ऑरल स्टोरी मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ऐकणार आहोत एक थरारक भयकथा, द लास्ट शिप. संध्याकाळच्या चहाचा कप संपवताच बॉसचे निमंत्रण आले आणि लागलीच कप टेबलवर ठेवून त्यांच्या केबिनमध्ये गेलो. बॉसने अजून काम वाढवून दिलेलं. ऑफिसचा आज पहिलाच दिवस आणि पहिल्याच दिवशी जादाचे काम. आधी वाटलं माझ्यासोबत अजून काही जण असतील, पण नंतर समजलं की आज तरी मी एकटाच जास्त वेळ थांबणार. नवीनच ऑफिसमध्ये जॉईन झालेलो. ऑफिस पहिला कधी बघितलं किंवा ऐकलं नव्हतं, पण पेपरमध्ये जाहिरात बघून इकडे येण्याचा अचानक विचार आला. इंटरव्ह्यूलाही काही त्रास झाला नाही. ऑफिस 2 मजली होते. माझं बसण्याचं ठिकाणसुद्धा एकदम वरतीच. खूप आडमार्गावर हे ऑफिस असल्याकारणाने इकडून रात्री अपरात्री कोणती ऑटो किंवा बस मिळेल याची अपेक्षा खूप कमी, असं म्हणण्यापेक्षा नाहीच म्हणा. पण कधी जास्त उशीर झालाच तर रेस्टरूम ऑफिसमध्येच उपलब्ध होती. तसं काम एकदम फारसं नव्हतं, पण ऑफिसमध्ये नवीन जॉईन झाल्याकारणाने थोडा अवधी तरी लागणारच होता. घड्याळात 9 वाजले. ऑफिस सुटायची वेळ झाली. एक एक करून सगळा स्टाफ मला निरोप देऊन आपापल्या घरी जायला निघाला. सगळे गेल्यानंतर ऑफिस पुन्हा एकदा शांततेत गुडूप झालं. माझा एकटेपणा घालवायला मी कानात एअरफोन्स टाकून माझ्याच धुंदीत गाणी ऐकायला लागलो. जसजसे तास पुढे सरकत होते तसतसं माझ्या कामाचं ओझंही हलकं व्हायला लागलेलं. आरामात गाणी ऐकत कामामध्ये व्यस्त होतो. मी नेहमी कधी कामाच्या धुंदीमध्ये असायचो तेव्हा आजूबाजूला काय होतंय कसलंच भान नसायचं, आणि अशात जर कोणी मला हाक मारली तर त्या हाक मारणाऱ्यालाही पश्चाताप व्हायचा, कारण माझ्याकडून काहीच प्रतिसाद नसायचा. पण अशा तल्लीन अवस्थेतसुद्धा साधारण 12च्या सुमारास खिडकीतून हळूवार टक असा आवाज माझ्या कानावर आला. कानात एअरफोन्स घालूनसुद्धा आवाज इतका स्पष्ट होता की डोक्यापर्यंत त्याची चेतना सहजपणे गेली. पण दुर्लक्ष करण्याजोगा आवाज होता म्हणून मीही इतकं लक्ष दिलं नाही. पण हे दुर्लक्ष आता संशयाच्या रूपात पुन्हा जन्माला आलं, जेव्हा मगासारखाच आवाज माझ्याच मागच्या खिडकीतून पुन्हा एकदा मला ऐकू आला. यावेळी मात्र जरा सावध झालो आणि उठून खिडकी उघडून बाहेर बघू लागलो. बाहेर सर्वत्र एक भयान शांतता पसरलेली. पोलाच्या लाईटच्या प्रकाशाने रस्ता पिवळा धम्मक भासत होता. लांब लांबपर्यंत फक्त ओसाड रस्ता. दूर कुठेतरी एका बल्बचा लुकलुकाट लक्ष खेचून घेत होता. खिडकी ठोठावेल असं बाहेर काहीच वाटत नव्हतं, आणि मुळात कोणी खिडकीवर एकाएकी टकटक करेल हा विचारच अनाकलनीय होता. शक्यता तर दूरची गोष्ट, कारण माझी बसायची जागाच दुसऱ्या मजल्यावर होती. मनाचा भ्रम अजून काय. मी खिडकी बंद करून परत माझ्या जागेवर येऊन काम करायला लागलो. पण काम करत असतानाही मनामध्ये पुसट असा संशय अजूनही होता, कारण पहिल्याच दिवशी ह्या ऑफिसबद्दल ऑफिस कर्मचाऱ्यांकडून खूप काही ऐकायला मिळालं होतं. फार वर्षांपूर्वी एक बायोडिझेल फॅक्टरी ह्याच जागेवर होती. सर्व काही सुरळीत चालू होतं, पण अचानक एक दिवस काही सुपरवायझर्सच्या भल्या मोठ्या आणि अक्षम्य चुकीमुळे फॅक्टरीला आग लागली, आणि त्या आगीची क्षमता एवढी जास्त होती की त्यामुळे एक मोठा विस्फोट झाला आणि होत्याचं नव्हतं झालं. त्या स्फोटामध्ये खूप जणांना आपले प्राण गमावावे लागले. ज्या लोकांच्या चुकीमुळे आग लागली ते नशिबाने तर बचावले, पण खूप सारे निर्दोष कामगार फुकटात मारले गेले. काही लोकांच्या म्हणण्यानुसार ही आग मुद्दाम लावली गेली होती. जे कामगार मेले त्यातले बहुतेक कामगार ह्याच ऑफिसच्या खाली पुरले गेले. दिवसानजीक दिवस गेले आणि ही जागा हॉन्टेड म्हणून लोकांमध्ये प्रसिद्ध झाली. आता ह्यात किती सत्य आणि तथ्य आहे ह्यामध्ये जाण्यात काही अर्थ नव्हता. नशिबाने का होईना मला हा जॉब खूप महत्त्वाचा होता. लोकांच्या ह्या बनवलेल्या गोष्टींवर विश्वास ठेवला काय आणि नाही ठेवला काय, माझ्यासाठी दोन्ही सारखेच होते. झालेल्या प्रकाराकडे दुर्लक्ष करून मी परत एअरफोन्स कानात टाकून माझ्या कामाला लागलो. गाण्यामध्ये माझी आवडती गाणी वाजायला लागली आणि सवडीप्रमाणे मी गाणी गुणगुणायला लागलो.
कभी जो बादल बरसे गाण्याच्या फक्त 2च ओळी गुणगुणल्या असतील की तेच एअरफोन्समधून असा कर्णकर्कश आवाज यायला सुरुवात झाली. सगळ्यात आधी तर गाणी बंद झाली. मी लगेचच मोबाईल चेक केला, पण सर्व काही ठीक होते. मग हे अचानक गाण्याला काय झाले, एअरफोन्सना काय झाले का हे बघायला लागलो. ते बघण्यात मग्न असतानाच मैं देखू तुझे आंखें भर के गाण्याची पुढची ओळ. पण आवाज एअरफोन्समधून नव्हता, आवाज मोबाईलमधूनही नव्हता. आणि मुख्य गोष्ट म्हणजे हा आवाज गाण्याच्या सिंगरचा सुद्धा नव्हता. मुळात तो आवाज कोणा माणसाचा किंवा बाईचा भासतच नव्हता. ताबडतोब एअरफोन्स काढून जिकडून आवाज येत होता तिकडे कान टवकारले. गाणं चालूच राहिलं. हळूहळू तो आवाज जवळ यायला लागला. आवाज इतका स्पष्ट येत होता की मला कळायला फार उशीर लागला नाही की तो आवाज अमानवीय होता. इकडे माझे हाल बेहाल व्हायला लागले. सर्वांगावरून सरसरून काटा आला. ऑफिसमधल्या एसीच्या थंडाव्यातसुद्धा माझ्याच गरम आणि वाढत चाललेल्या श्वासांची ऊब ओठांवर जाणवायला लागली. हृदयाची ठोके तर एकामागोमाग एक त्याचे गिअर वाढवत होते. हातापायातले त्राण निघून गेलेले. पण त्या परिस्थितीतही मी तातडीने उठलो आणि रूमच्या बाहेर धाव घेतली. कदाचित वॉचमॅन काका तरी त्यांच्या केबिनमध्ये असावेत. पायऱ्या उतरून खाली गेलो. वॉचमॅन काका त्यांच्याच झोपेत मस्त तल्लीन झालेले. त्यांना बघून जरासं हायसं वाटलं. लगेच त्यांना उठवून सगळी घडलेली हकीकत सांगितली आणि त्यांना घेऊन वरती आलो. एक एक पायरीवर चढत होतो तशी मनातील अनामिक भीती परत एकदा जन्माला येत होती. वॉचमॅन काकांना घेऊन माझ्या डेस्कपर्यंत आलोसुद्धा, पण कोणाचाच आवाज किंवा चाहूल नव्हती. मी त्यांना खूप समजावले की आता काही वेळापूर्वीच इकडूनच मला तो विचित्र गाण्याचा आवाज ऐकू आलेला. त्यांनी माझी परिस्थिती जाणली आणि समजूत काढून परत माघारी फिरले. मी सुद्धा हा माझ्या मनाचा भ्रम आहे असं समजून पुन्हा एकदा कामामध्ये व्यस्त राहण्याचा प्रयत्न करायला लागलो. पण कितीही झालं तरी तो आवाज अजून कानात वाजत होता. मनामध्ये खळबळ माजत होती. स्वतःची खूप समजूत काढायचा प्रयत्न केला. मनाचेच भास असावेत, नाहीतर वॉचमॅन काका असताना काहीतरी झालंच असतं. मी माझ्या कामाला लागलो. बाजूला मोबाईल आणि एअरफोन्स होते, पण परत गाणी ऐकण्याचा प्रश्नच नव्हता. म्हणून तसेच ते बाजूला ठेवले. मनात होणारी चलबिचल सांगायला इतर कोणीच नव्हते. काही काळ तरी शांततेत गेला, पण नंतर दुरूनच कुठून तरी पुन्हा एकदा गाण्याचा गुणगुणण्याचा आवाज कानावर यायला लागला. आता मात्र मनातला संयम सुटत होता. तेवढ्या थंड वातावरणातसुद्धा सर्वांग घामाने भिजून निघालेलं. हात पाय लटपटू लागले. तो दूरवर होणारा आवाज आणखी जवळ येऊ लागला, मग आणखी जवळ, आणि मग एकदमच दरवाजाच्या बाहेरूनच. माझी नजर दरवाजाकडे बघण्याची घाई करत होती. ह्यावेळी माझ्या अथक संघर्षाने सुद्धा माझ्या डोळ्यांना त्या दरवाजाकडे बघण्यापासून अडवता आले नाही. आणि समोर जे दिसले ते माझे डोळे वाजूनसुद्धा विसरू शकत नाहीत. समोर दरवाजाच्या उंबरठ्यावरच एक बाई हातात मेणबत्ती घेऊन ते गाणं गुणगुणत होती. मेणबत्तीच्या प्रकाशाने तिचा चेहरा भयानक नसला तरी तसा भासत होता. अधिकाधिक भीतीदायक. कोण? माझे शब्द माझ्याच गळ्यात अडकत होते. त्या बाईकडून काहीच प्रतिक्रिया आली नाही की तिने मुद्दाम ऐकून न ऐकल्यासारखं केलं. तिने गाणं गुणगुणण्याचा आवाज अजून वाढवला आणि चालत चालत एक एक पाऊल टाकत माझ्याजवळ येऊ लागली. मी एका जागी स्तब्ध झालो. पाय हालेनासे झालेले. तिच्यापासून दूर व्हायचा प्रयत्न तर लांबच. मी एकाच जागी बर्फासारखा गोठून गेलो आणि एकाएकी ती बाई किंचाळत एकदम वाऱ्यासारखी माझ्यावर झेपावली. आता किंचाळायची वेळ माझी होती. हाताच्या मुठी आवळल्या गेल्या. डोळे घट्ट मिटत एक जोरात किंचाळी दिली, पण ती हवेतच दबून गेली. सर्वांग एका क्षणासाठी पूर्णपणे शहारून गेलं. 2 मिनिटं गेली, 3 मिनिटं गेली, पण काहीच झाले नाही. मी हळूहळू डोळे उघडले. समोर कोणीच नव्हतं. माझे स्वतःचे हृदयाचे ठोके पण त्या शांततेत भय आणत होते. केबिनमधली लाईट मात्र गेलेली. एक लाईट होती, ती चालू बंद होत होती. आता इकडचा एक क्षणसुद्धा माझ्यासाठी
एका वर्षासारखा नरक यातना होता. मी ताबडतोब माझे सर्व सामान गोळा करून तिकडून काढता पाय घेतला. पण कदाचित आज माझा दिवस नव्हता. क्षणाक्षणाला संकटांची भिंत डोळ्यासमोर डोंगरासारखी आडवी येत होती. चालत चालत दरवाजापर्यंत येईस्तोवर दरवाजा खटदिशी आवाज करत माझ्यासमोर बंद झाला. माझ्या सुटकेच्या शेवटच्या मार्गाने सुद्धा माझी साथ सोडलेली. मी एकटक फक्त दरवाजाकडेच बघत बसलो. धावत धावत दरवाजापर्यंत गेलो. दरवाजा बाहेरून बंद झालेला. मी जीवाच्या आकांताने दार ठोठावून वॉचमॅन काकांना हाक मारत सुटलो. पूर्ण ऑफिसच्या भयान शांततेत माझ्या दार ठोठावण्याचा आवाज माझ्या रडवलेल्या हक्कांच्या सुरात मिसळत होता. लांब लांबपर्यंत ती हाक ऐकण्यासाठी देखील कोणी नव्हते. माझ्या किंचाळण्याचा आणि दार ठोठावण्याचा काही काळ गेला असेल की त्या आवाजात अजून एक आवाज नकळत मिक्स व्हायला लागला होता. मी तातडीने माझ्या सर्व कृती थांबवल्या आणि आवाजाचा मागोवा घ्यायला लागलो. आवाज ओळखायला मला काही सेकंदांचा वेळ पुरेसा होता, कारण तो आवाज पुन्हा तेच गाणं गुणगुणण्याचा होता आणि हा आवाज माझ्या बरोबर पाठीमागून येत होता. आवाजाची तीव्रता कमी होती, पण आवाजामध्ये ना धड स्त्रीत्व होतं ना पुरुषत्व. दोघांचं एकत्रितपणे मिश्रण केलेलं असतं तसा आवाज होता. पाठीमागे बघण्याची क्षमता तर मगाशीच हारून बसलेलो. आता तर फक्त औपचारिकताच बाकी होती. नकळत आलेली घामाची धार डोक्यावरून वाहताना सुद्धा अंगातून एक शिरशिरी जात होती. एक मोठा औंढा गिळत पाठीमागे बघण्याचे होते नव्हते तेवढे धाडस केले. लाईटच्या लुकलुकत्या प्रकाशात एक दूरवरून माझ्याजवळ रांगत येणारी एक पुसटशी आकृती मला दिसली. हे स्वप्न होतं की सत्य, की माझंच मन मलाच धोका देत होतं? इतकं भयानक दृश्य जे आतापर्यंत फक्त मूव्हीज आणि शोजमध्ये बघायचो ते आता माझ्या डोळ्यासमक्ष, आणि तेही इतक्या भयंकर रूपात. हे बघायच्या आधी जीव गेला असता किंवा अटॅक येऊन मेलो असतो तर. मी डोळे व्यवस्थित चोळून परत एकदा त्या आकृतीकडे पाहायला लागलो. आणि हे काय, माझे डोळे चोळण्याला फक्त 2 ते 3 सेकंद झाले असतील. त्या आकृतीने ह्या वेळेमध्ये तिच्यातलं आणि माझ्यातलं अर्ध्यापेक्षा जास्त अंतर पारसुद्धा केलेलं. हे कसं शक्य आहे? पण आता मात्र ती आकृती स्पष्ट दिसायला लागली. तिचा चेहरा तिच्या केसांमुळे पूर्ण झाकला गेलेला. तिचे रांगणे म्हणजे एखाद्या जखमी पशुसारखे अमानवीय होते. पायाची पावलेही हातांच्या पावलांच्या पण पुढे पडत होती आणि कर्णकर्कश आवाजात गाणी गुणगुणत होती. एक एक पाऊल टाकत ती माझ्याकडे सरकत होती. जेव्हा तिचे पाऊल पडायचे तेव्हा मध्ये मध्ये केसांची बट बाजूला सरकून तिचे बिना बुबुळांचे पांढरे फटक डोळे माझ्या काळजाचा चीर घेत होते. एकतर लाईटीचे सतत चालू बंद होणे आणि त्यात ही अमानवीय आकृती माझा जीव घेण्यासाठी पुढे सरकत होती. ह्यापेक्षा भयावह कोणतं दृश्य असेल तर ते फक्त टीव्हीमध्येच. माझे सर्वांग घामाने निथळत होते. हृदयाची धडधड तर एव्हाना हाय डेसिबलमध्ये होती. हात पाय जागीच गार झालेले. किंचाळू तर ऐकणार कोणी नव्हतं. आवाज देऊ तर कोणी मत्तीला येणार नव्हतं. तो क्षण होता ज्यावेळी अक्षरशः रडू कोसळले. समोरून येणाऱ्या त्या आकृतीचा वेग काही केला कमी होत नव्हता. वाचण्याचे सर्व पर्याय पण निरर्थक वाटत होते. हनुमान चाळीसा पाठ नसली तरी 33 कोटी देवांची नावं एका क्षणात तोंडावर आली. ते भूत माझ्या अजून जवळ येऊ लागलं. माझ्यापेक्षा 4-5 फुटांवर, आणि मध्येच एका ठिकाणी लुकलुकत्या लाईटच्या प्रकाशात अजून एक प्रकाश मिक्स झाला आणि तिची आकृती आता त्या उजेडात आली. अचानक हा उजेड कुठून आला? तिच्यात आणि माझ्यात काही फुटांचंच अंतर होतं आणि तितक्यात मला तिच्या बाजूला असलेली खिडकी दिसली. त्या खिडकीतूनच तो प्रकाश येऊन तिच्यावर पडत होता. बुडत्याला काठीचा आधार. ती उघडी खिडकी बघून किती आनंद वाटत होता. जणू देवाने हा शेवटचा पर्याय माझ्यासाठी ठेवलेला. काहीही करून मला तिथपर्यंत पोहोचायचं होतं. मी ना आव बघितला ना ताव, आणि जोरात धाव ठोकली ती थेट खिडकीपाशी. पण रस्त्यात ते भूत
मला अडवण्यासाठी तिने पुरेपूर प्रयत्न केला, पण तिला चुकवत झटके देत कसंबसं खिडकीपाशी पोचलो. खिडकीतून खाली पाहिले. साधारण 10 मीटरच्या अंतर होते खाली. उडी मारण्यात मी आधीच एका भूताचा शिकार होतो आणि त्यात हे समोर आव्हान. पण ह्यावेळी मात्र मनाला ज्ञानेंद्रियांनी पुरेपूर साथ दिली. पाठीमागच्या संकटापेक्षा हे उडी मारून जीव वाचवणं बेहतर वाटत होतं. एकदा पाठीमागे बघून डोळे घट्ट मिटून घेतले आणि खाली उडी मारली. माझ्या उडी मारण्याच्या आवाजामध्ये त्या भूताची किंचाळीसुद्धा ऐकू आली. खाली पडून उठायला थोडा वेळ लागला. जागोजागी खरचटलं, रक्त आलेलं. पायावर पडलो म्हणून पायाला अत्यंत तीक्ष्ण वेदना जाणवत होती. पण आनंद ह्या गोष्टीचा होता की हातचं नखावर निभावलेलं. घड्याळात बघितले तर रात्रीचे 2 वाजलेले. मी लंगडत लंगडत हायवेच्या कडेला गेलो, कोणी लिफ्ट देतोय का बघायला. खूप वेळ वाट बघितल्यानंतर एक टेम्पो थांबला आणि त्यात बसून घरी जायला लागलो. टेम्पोमध्ये बसल्या बसल्या परत एकदा पाठीमागे ऑफिस बघितले. ऑफिस कसले, एक जुने आणि पडके खंडर होते ते, लांबून एखाद्या भूत बंगल्यासारखे भासणारे. तर मित्रांनो, आजची कथा कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच आणखीन कथा ऐकण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद.